नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीचा मॅथ सेकंड मधील पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 त्याच्यातली 8च्या पुढची एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्यातलं 8वं एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल LMN रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. MT हा या अँगलला बायसेक्ट करतो. त्यातले काय व्हॅल्यू दिलेत. LM आहे 6, MN 10, TN 8 आणि फाइंड करायचं आहे LT. मग सोल्युशनमध्ये दिलेली माहिती लिहून घ्यायची. सोल्युशन इन ट्रायंगल LMN ही वाक्य आहे तसं लिहायचं. इन ट्रायंगल LMN रे MT is an angle bisector of angle LMN. Therefore, by angle bisector property of triangle. Angle bisector property of triangle काय होतं? LT upon TL is equal to LM upon MN. Therefore, LT upon TL is equal to LM upon MN. LM upon MN. त्याची व्हॅल्यू पुट करायची. LT आपल्याला फाइंड करायचं आहे. LT as it is upon TN आहे 8 is equal to LM 6 upon MN 10. तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. LT into 10 is equal to 8 into 6. Therefore, मग LT इथे ठेवला आपण is equal to 8 into 6 अपॉन 10. आता इथं भाग कसा जाईल बघा. 2चा भाग जाईल. 2 पंचे 10, 2 चौक 8, 6 चौक 24. Therefore, LT is equal to 24 अपॉन 5. याला 5 भाग लावायचा. 5 तर कसा भाग जाईल. 5 एक्के 5, 5 चौक 20, राहिले 4, झाला 40, 5 अठ्ठे 40. LT आला 4.8. या पद्धतीनं हे 8वं एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. यानंतर 9वं एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC सेग BD बायसेक्ट्स अँगल ABC. सेग BD बायसेक्ट्स अँगल ABC म्हणजेच BD हा ABCचा बायसेक्टर आहे. आणि ह्यात व्हॅल्यू दिलेत काहीतरी. AB इज इक्वल टू आहे x, BC x+5 असे क्वेश्चनमध्ये दिले आहेत. AD इज इक्वल टू x-2, BC आहे x+2 आणि फाइंड करायचं आहे x. व्हॅल्यू ऑफ x आपल्याला फाइंड करायची. मग सोल्युशनमध्ये दिलेलं आहे तेच घेऊन घ्यायचं. इन ट्रायंगल ABC रे BD is an angle bisector of angle ABC. हे पहिलं वाक्य आलंच पाहिजे. Therefore, by angle bisector property of triangle. Therefore, by an angle bisector property of triangle. मग त्या प्रॉपर्टीने काय होईल. AD upon DC is equal to AB upon BC. त्यांची व्हॅल्यू पुट करूया. AD ची व्हॅल्यू आहे x-2 अपॉन DC x+2 इज इक्वल टू AB x अपॉन BC आहे x+5. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. x-2 इंटू x+5 इज इक्वल टू x इंटू ब्रॅकेट x+2. म्हणजे प्रॉडक्ट x इंटू x x² x इंटू 5 5x -2 इंटू x -2x -2 इंटू +5 माइनस प्लस माइनस 2 पंचे 10 इज इक्वल टू x इंटू x x² प्लस x इंटू 2 2x. आता 2 इकडे x² आहे बघा. या x² ला x² गेला. मग लाईक टर्म्स एका बाजूला घेऊया. जे x ची पद्धत सगळी डाव्या बाजूला घेऊ आपण. 5x -2x प्लस 2x पुन्हा इकडं -2x
इज इक्वल टू -10चा होणार +10. 5x इथंच -2x इथंच +2xचा -2x -10 झाला +10. आता पुढं काय होईल 5x - 2x 3x 3x - 2x x इज इक्वल टू 10 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 10. यानंतर 10वा एक्झाम्पल आहे. याच्यात आपल्याला सेक PR पॅरलल सेक TF दाखवायचं आहे. PR ही DF ला पॅरलल हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी दिलंय काय PQ पॅरलल DE आणि QR पॅरलल EF असं दिलेलं आहे आणि PR पॅरलल DF हे प्रूव्ह करायचे. मग आपलं बेसिक प्रपोर्शन थेरम झालेले असं ABC ट्रायंगल असेल आणि जर DE ही BC ला पॅरलल असेल तर AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC असे रेशो आपण घेतो. तर आता इथं बघा ट्रायंगल पहिला घेऊया आपण XDE ही ॲक्टिव्हिटी पुस्तकातली जशी तशी इथे लिहून घेतलेली. मग इन ट्रायंगल XDE PQ पॅरलल DE XDE PQ पॅरलल EF इथं वरते इन ट्रायंगल XDE PQ पॅरलल DE PQ पॅरलल DE. त्याचं रिझन काय लिहायचं गिवन. आता जर PQ जर DE ला पॅरलल असेल तर कोणते रेशो सारखे येतील XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. मग तेच इथे XP अपॉन कोणता येईल XP अपॉन होईल PD इज इक्वल टू XQ अपॉन QE XQ अपॉन QE म्हणजे इथं असणार XQ. असे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत फक्त. आता दुसरा ट्रायंगल घेतला XEF इन ट्रायंगल XEF हा ट्रायंगल जर घेतला तर त्याच्यात QR पॅरलल आहे EF बरोबर QR पॅरलल EF. QR जर EF ला पॅरलल असेल तर ही BPDच्या थेरमनं काय होईल XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. आणि याचं रिझन वाचल्यासारखंच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम तेच इथे लिहायचे. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. मग आता इथं बघा XP अपॉन PD इज इक्वल टू आहे XQ अपॉन QE म्हणजे फर्स्ट रेशो इज इक्वल टू आहे सेकंड आणि तोच इथे पहा आपण XQ अपॉन QE इज इक्वल टू आहे XR अपॉन RF म्हणजे फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड इज इक्वल टू थर्ड. देअरफॉर होईल फर्स्ट इज इक्वल टू थर्ड फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. इथं सुद्धा बघा त्या पहिल्या रेशो बरोबर आहे दुसरा आणि दुसऱ्या बरोबर आहे तिसरा म्हणून पहिल्या बरोबर तिसरा म्हणजे तेच इथं आपण लिहायचं. पहिल्या बरोबर दुसरा दुसऱ्या बरोबर तिसरा म्हणून पहिल्या बरोबर तिसरा म्हणजे XP अपॉन PD हा कॉमन आहे तो लिहायचा होता XQ अपॉन QE चा. फर्स्ट आणि थर्ड घ्यायचं इथं होईल XR अपॉन RF. आता प्रूव्ह झालं बघा आपल्याला. काय प्रूव्ह केलं आपण XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF म्हणजे हे जर दोन रेशो सारखे असतील तर ऑटोमॅटिक बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स आहे. जर हे दोन रेशो सारखे असतील तर PR ही DF ला पॅरलल असणार. देअरफॉर डायरेक्टली सर मग सेक PR पॅरलल सेक DE हा रिझन त्याचं कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. यानंतर लास्ट एक्झाम्पल 11 एक्झाम्पल आहे. गिवन इन ट्रायंगल ABC क्वेश्चन असा आहे इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. त्यासाठी ट्रायंगल काढला आणि हा BD हा बायसेक्टर काढला अँगल ABC चा. त्याची फिगर क्वेश्चनमध्ये दिलेली नाही. क्वेश्चनवरून ही फिगर तयार केलेली आहे.
आणि रे सीई बायसेट्स अँगल ACB. या सी या अँगलला हा बायसेट करतो आणि सेग AB कॉन्ग्रुएंट सेग दिलेला आहे AC. जेवढा AB आहे हा रेख जेवढा सेग तेवढाच हा सेगमेंट आहे. सेग AB कॉन्ग्रुएंट सेग आहे AC. त्याचा आपण यूज पुढे करूया आणि प्रूव्ह करायचं आहे ED पॅरलल BC. ED पॅरलल BC म्हणजे आपल्याला हा ED या ठिकाणी ड्रॉ करावा लागेल. हा पॉईंट E आणि हा पॉईंट D आपण जोडूया. म्हणजे ड्रॉ सेग ED हा आपण सेग काढला. आता प्रूफ आपल्याला अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी झाली ट्रायंगलची. हा जर ट्रायंगल असेल आणि हा अँगल बाय सेक्टर असेल तर कसं लिहितो आपण. हा जर अँगल बाय सेक्टर असेल तर AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. तसंच लिहायचं. पहिल्यांदा हा ट्रायंगल लिहूया ABC इकडून आणि हा अँगल बाय सेक्टर इथे लिहायचं. इन ट्रायंगल ABC रे BD इज अन अँगल बाय सेक्टर. ते लिहिलं की मग काय होईल AB अपॉन BC इज इक्वल टू येईल AD अपॉन DC. AB अपॉन BC इज इक्वल टू येणार AD अपॉन DC. 4 नंबर देऊया फर्स्ट. आता हा अँगल बाय सेक्टर घेतला तसं इकडून घ्यायचा. आता पुन्हा अँगल ACB चा CE हा बायसेक्टर आहे. मग तेच घ्यायचं पुन्हा इथं. पुन्हा इन ट्रायंगल तोच ABC रे CE इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. मग काय होईल AD AC अपॉन BC. AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. काय होईल सांगा पुन्हा AD अपॉन DC AD अपॉन हा अँगल बायसेक्टर घेतला AC अपॉन BC. AC अपॉन BC बघा पुन्हा AC अपॉन BC हा अँगल बायसेक्टर. मग AC अपॉन हा BC इज इक्वल ह्याच्या समोर इकडे काय होणार AE अपॉन EB इज इक्वल टू नंबर 2. रिझन काय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. याला रिझन तेच दिस अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. याला रिझन तेच अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. आता पहिल्याच काय दाखवलं पुन्हा बघा. हा अँगल बायसेक्टर घेतला AB अपॉन BC इज इक्वल घेतला AD अपॉन DC. हे झालं पहिलं. पुन्हा हा अँगल बायसेक्टर घेतला याच्या घेतला मग AB अपॉन BC इज इक्वल आला AE अपॉन EB. बघ आता फर्स्ट रेशियो इज इक्वल टू आहे सेकंड. तर हा सेम दिसतोय तुम्हाला. आता याच्यात BC सेम आहे तर इथं गिवन मध्ये जे आपल्याकडे आहे AB कॉन्ग्रुएंट AC जो आहे AB कॉन्ग्रुएंट AC त्याचा तर इथं आपल्याला यूज करायचा आहे. इथे BC खाली होते AB आणि इथे AC. त्यासाठी ABच्या जागेवर AC किंवा ACच्या जागेवर आपण AB ठेवूया. मग जिथं AC तिथं लिहूया आपण AB. मग काय पहा AC जागेवर जर लिहिला आपण AB आणि बाकीचं असं राहील. त्याचं रिझन काय गिवन किंवा सेग AB कॉन्ग्रुएंट सेग AC. इथं रिझन जरी ती लिहिलं तुम्ही तरी चालते. म्हणजे आपण ह्या ACच्या जागेवर काय केला AB बिकॉज AB कॉन्ग्रुएंट AC शॉर्टमध्ये लिहिणार मी. मग या नंबर जर आपण दिला 3 तर इथं पहा AB अपॉन BC आणि इथं AB अपॉन BC. LHच्या सारख्या बघा AB अपॉन BC इथं बी AB अपॉन BC सेम आहे. LHच्या सारखे असतील तर RHS सारख्या होतील. म्हणजे काय AD अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. म्हणजे हे इज इक्वल टू हे म्हणजेच हे इज इक्वल टू हे म्हणजेच काय AE मुद्दाम हे डावीत घेतो AE अपॉन EB. हा रेशो इज इक्वल टू येणार AD अपॉन BC. हे कशावरून
फ्रॉम 1, 2 अँड 3 किंवा फक्त 1 अँड 3 म्हटलं तरी चालते, कारण 1 आणि 3 च्या डाव्या बाजू सारखे म्हणून उजव्या बाजू सारखे होतील. फ्रॉम 1 अँड 3. इथं काय प्रूव्ह केलं आपण बघा, AE अपॉन EB, AE अपॉन EB इज इक्वल टू आला AD अपॉन BC. म्हणजे हा रेशो इज इक्वल टू हा. आपल्याला माहिती आहे आज जर दोन रेशो सारखे असतील तर मग ED हा BC ला पॅरलल होईल. रिझन कॉन्व्हर्स ऑफ BPT. देअरफॉर डायरेक्टली मग देअरफॉर ED जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते डायरेक्टली देअरफॉर ED पॅरलल BC. आणि त्याचं रिझन काय, कॉन्व्हर्स, हे महत्वाचं आहे. कॉन्व्हर्स ऑफ BPT म्हणजे बेसिक प्रॉपर्टी थेरम. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण ED पॅरलल BC हे प्रूव्ह केलेलं आहे. या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 1.2 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे.